नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई आग्रा रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर महापालिका प्रशासन तसेच वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. शहरातील खंडेराव मंदिरपासून छत्रपती संभाजी महाराज लोटगाडी युनियनचे अध्यक्ष महादेव परदेशी यांच्या नेतृत्वात शेकडोच्या संख्येने लोटगाडी धारक मोर्चात सहभागी झाले होते. जोपर्यंत भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत व्यवसाय करू द्या, तसेच मनपा लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन पर्याय काढावा अशी मागणी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे युनियनच्या वतीने करण्यात आली. बघू चर्चा करू. आमदार साहेब पण आहेत, तुमचेच आहेत आणि ते पण तर ते काढतील सोल्युशन. सगळेजण मिळून सोल्युशन काढतील त्याप्रमाणे. तर तोपर्यंत जोपर्यंत सोल्युशन नाही निघत मॅडम आमच्यानी सर्वांचे आमदार आहेत. सर्वांचे आम्ही पण भाजीपाला विकतो. आमच्या मन सगळ्यांचे ते शहराचे तेच सांगितलं. आम्ही लोकप्रतिनिधींच्या सोबतच आहोत. काय सगळ्यांनी मिळून सोल्यूशन काढायचं, त्याच्यावर काय करायचं. मुद्दा सिर्फ मैडम 5 कंदील का था. आगरा रोड में बेचारे गोर गरीबी अभी सुशिक्षित इंजीनियर है बेचारे. अगर आप बोलोगे 2-2 पार्टी लेके लाइन खींच दो, लाइन के अंदर अगर कोई भी बाहर दिखा तो आप कार्रवाई करो. गाड़ी वाले, पथारी वाले, जे गोरगरीब, आग्रा रोड, दत्त मंदिर, शहरातल्या विविध भागांमध्ये चैनी रोड, गली नंबर 6 जे पोट भरतात त्यांच्यावर प्रशासनाने एक प्रकारचं सूड उगवायचं काम या 1 महिन्यापासून चालवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 1 महिन्यापासून सर्व किरकोळ व्यापार व्यवहार करणारे, हातावर रोजीरोटी घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सर्व लोटगाडीवाल्यांवर यांनी तुफान अत्याचार करायचं काम या पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिकेने केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे सर्व आपल्या जागेवर पोट भरणारे हे किरकोळ दुकानदार आपल्या मुलांना शिक्षण, घरात म्हातारे कोतारे आजारी त्यांचा औषधोपचाराचा खर्च, पोरांचा शिक्षणाचा खर्च हे इतर दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचं काम हे करत असतात. परंतु गेल्या 3 आठवड्यापासून 1 महिन्यापासून प्रशासनाने सर्वांना गट्टीवर आणायचं काम चालू केलेलं आहे. आम्ही तर म्हणतो गव्हर्नमेंट जे नक्षलाईट आहेत, मोठमोठे गुंड आहेत, डाकू आहेत, ज्यांच्यावर कोट्यवधीचे काही लक्षावधीचे बक्षीस असतात, त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना गव्हर्नमेंट संधी देते, त्यांना बोलवते, त्यांचं पुनर्वसन करते. परंतु हे शासन प्रशासन हे गोरगरिबांचं उद्ध्वस्त करण्यामागे लागलेलं आहे. आज आपण म्हणतो अतिक्रमणमध्ये महानगरपालिकेचं काम काय. जसं आपलं व्यापार क्षेत्र वाढलं, धुळे शहराची सीमा वाढली, त्याप्रमाणे शहरातील विविध भागामध्ये नागरिकांसाठी विविध मार्केट तयार करून जनतेला सोयीचं होईल असं करायचं काम नगरपालिकेने. परंतु महानगरपालिकेने ते काम न करता, महापालिकेने ते काम न करता जे आपलं उदरनिर्वाह करतात त्यांना उद्ध्वस्त करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. आज आपण पाहतो दत्त मंदिर चौकामध्ये पोलीस डिपार्टमेंटने सर्व दुकानदारांचा माल फेकून, लाठीचार्ज करून, बॅरिकेड लावून सर्वांचा अनोनात हाल केले. हा भाजीपालावाला व्यवसाय हातावर कमवणारे छोटस उद्योग धंदा करण्यासाठी अत्यंत कमी भांडवलामध्ये काम करतात. तर या प्रशासनाने हजारो रुपयांचा माल त्यांचा रोडवर फेकला, गाड्यांमध्ये भरला. हे अत्यंत कलेदायक गोष्ट आहे. म्हणून त्यासाठी न्याय मागण्यासाठी आज संपूर्ण धुळे शहरातील गोरगरीब, पथारीवाले, लोटगाडीवाले आज एकवटून आपला न्याय हक्क मागण्यासाठी इथं आलेले आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.